नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ सगळ्यांना। आज 100% बकासूर पळतोय। आज बकासूर पळतोय थोपटेवाडी या ठिकाणी आणि त्या मैदानात ओपनचं मैदान आहे, त्या ठिकाणी आज बकासूर पळताना दिसेल आपल्याला। 2 चिठ्ठ्या निघाल्यात आपल्या बकासूरच्या नावाने आणि नक्कीच आज 100% ओपनच्या मैदानामध्ये जिल्हा पुणे थोपटेवाडी या ठिकाणी बकासूर पळताना दिसणार आहे आपल्याला। आणि नक्कीच आज 3 मैदान आहेत। एक थोपटेवाडी या ठिकाणी ओपनचं मैदान आहे, खळद या ठिकाणी एक आदत एक बैल असं मैदान आहे आणि पळशी स्टेशन या ठिकाणी तालुका कोरेगाव या ठिकाणी एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असं मैदान आहे। आणि नक्कीच त्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील सगळे टॉपचे बैल आज ट्रायल घेतील, कारण की आता उद्यापासून बैल आरामावरती राहतील, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे पुसेगावचं मैदान जवळ येते। सुरुवात करूया या पिंपळे खुर्द मैदानापासून। कोणत्या गटात ओपनच्या कोणत्या टॉपचे बैल पळणार आहेत सुरुवात करतोय बकासूर पासूनच। आपला सगळ्यांचा लाडका देव बकासूर हा बैल आपल्याला 23 नंबर गटामध्ये बकासूरची चिठ्ठी निघालेली आहे आणि नक्कीच बघूया 23व्या गटामध्ये बकासूरचा पहिरा कोण आहे आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा बकासूरला। 27व्या गटामध्ये सुद्धा बकासूरची चिठ्ठी निघालेली आहे आणि नक्कीच बकासूर आपल्याला 23 आणि 27 या दोन्हीमधील एक गटामध्ये आपल्याला पळताना दिसेल। जिल्हा पुणे थोपटेवाडी या ठिकाणी मैदान आहे ते आणि नक्कीच या 1 BHK फ्लॅटचा मानकरी असलेला हा सगळ्यांचा लाडका मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद असा कळंबीकरांचा शंभू आपल्याला गट क्रमांक 17 मध्ये पळताना दिसेल आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा कळंबीकरांच्या शंभूला। किंवा त्याच्या जागेवरती आपला अमित शेठ वाडे यांचा एक वेगाचा सम्राट असं म्हटलं जातं, असा हा चिमणी आपल्याला गट क्रमांक 27 मध्ये पळू शकतो। बघूया काय कमाल करतोय ही जोडी। ह्या जोडीमधला एक बैल 15 नंबर गटामध्ये खेड शिवापूरकरांचा वजीर आपल्याला पळताना दिसणार आहे। बघूया ही सुद्धा जोडी काय, हा वजीर काय कमाल करतो या। 25व्या गटामध्ये आपल्याला संग्राम हा बैल आपल्याला पळताना दिसणार आहे। बघूया हा संग्राम सुद्धा काय कमाल करतोय। 11व्या गटामध्ये आपल्याला लोणंदकरांचा बब्या हा बैल आपल्याला पळताना दिसणार आहे। बघूया हा लोणंदकरांचा बब्या काय कमाल करतोय। तसंच 10 नंबर गटामध्ये आपल्याला गाणंदकरांचा बब्या सुद्धा देखील पळताना दिसणार आहे। बब्या नावाची खूप बैल आहेत बरं का, बुलढाणाचा बब्या सुद्धा आहे, परंतु गाणंदकरांचा दुर्गा किंवा बब्या गट क्रमांक 10 मध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे। तसेच गट क्रमांक 14 मध्ये आपल्याला भाकरवाडीकरांचा साहेब्या, जो सगळ्या महाराष्ट्राला एक त्या बैलानं लक्ष वेधून घेतलेलं आहे, त्याची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक 14 मध्ये। बघूया हा काय कमाल करतोय हा भाकरवाडीकरांचा साहेब्या। तसेच गट क्रमांक 34 मध्ये आपल्याला सचिन मामा यांचा बागड पळताना दिसणार आहे। बागडनं कधी 1 नंबर केलाय का नाही मला माहित नाही, परंतु या बैलानं खरंच करावा, चांगला बैल पळतोय आणि नक्कीच मथुरगत दिसायला आहे तो बैल। बघूया हा सचिन मामांचा बागड काय कमाल करतोय त्या मैदानामध्ये। गट क्रमांक 30 मध्ये आपल्याला वजीर किंवा सुंदर हा बैल पळताना दिसणार आहे सुभाष तात्या मांगडे यांचा। बघूया काय कमाल करतोय हा वजीर किंवा आपला सुंदर। तसेच या मैदानामध्ये पिंपळे खुर्द ते मैदान जे आहे त्या ठिकाणचे मी तुम्हाला सांगितलं थोपटेवाडीचे आत्ता गट ओपनचे। आता दुसरं मैदान आहे खळदचं। त्या खळदच्या मैदानामध्ये कोणता बैल कोणत्या गटात पळेल सुरुवात करतोय। 32व्या गटामध्ये आपल्याला चिक्या हा दुसरा चिक्या आहे, तो चिक्या आजार आहे, तो पळणार नाहीये। 32व्या गटामध्ये आपल्याला नंद्या पळताना दिसेल, दोघांच्या मध्ये काटेची लढत होईल। 31व्या गटामध्ये वजीर आणि पाखऱ्याची जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे। 25व्या गटामध्ये येडा चित्ता, आता सगळ्या महाराष्ट्राला त्या बैलानं दाखवून दिलंय की तो कसा पळतोय, तो बैल पळताना दिसेल। गट क्रमांक 1 मध्ये आपल्याला गुरु पळताना दिसेल। गट क्रमांक 4 मध्ये वैभव मामा यांचा जो बबन नावाचा जो बैल आहे तो पळताना दिसणार आहे गट क्रमांक 4 मध्ये। गट क्रमांक 4 तसेच 4 मध्ये एक मोठी लढत आहे, त्याच्या विरोधात बबन शेठच्या राज आणि कॅप्टन ही जोडी पळताना दिसणार आहे आणि त्याच गटामध्ये सैराट नावाचा बैल पळणार आहे, म्हणजेच तिघांच्यात एक काट्याची लढत आहे। गट क्रमांक 5 मध्ये चिठ्ठी निघालेली आहे नितीन शेवाळे यांच्या पाखऱ्याची आणि त्याच्या विरोधात आहे फायर आणि पैलवानची जोडी। बघूया काय कमाल करते ही जोडी। तसेच या गटामध्ये 6 नंबर गटामध्ये पिस्टन 22 आकडा आपल्याला पळताना दिसणार आहे। तसेच पिस्टनच्या गटामध्ये त्याच्या विरोधामध्ये गणेश नावाचा बैल पळतो आणि त्याच्या विरोधात राणा पळतो। या तिघांच्यात काटाकीर अशी लढत होणार आहे आणि नक्कीच तांडव नाशिकचा तांडव 11व्या गटात दिसणार आहे। बघूया हे होते
मैदानातील दोन्ही मैदानातील कोणत्या गटात कोणता बैल पळणार आहे. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.